हॅलो सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आता बेडरूममध्ये आले कारण जे कपडे मशीनमध्ये लावलेले होते ते मला आता बाहेर टाकायचे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर कपडे मशीनमधनं काढून ठेवलेले होते, आता मला टेरेसवरती टाकायचे. ते पत्र्याचं शेड आहे त्यामुळं मग एवढं काही टेन्शन नसतं बघ कपड्यांचं. आणि इथे मी कपडे आता टाकून दिले सर्वीकडे. आणि हवेने सुकून नाही जातात. तरी पण पाऊस आज चालूच आहे. रविवारपासून जो पाऊस चालू आहे ना तो अजूनपर्यंत चालूच आहे. कारण मध्ये थोडासा हे बघू शकता तुम्ही, इतकं पूर्ण पाणी टेरेसवरती झालेलं आहे. आणि सर्व तिकडची माती पूर्ण अशी वाहून इथं आलेली खाली. कारण इथं पाणी जाण्याची जागा आहे त्यामुळं सर्व तिथलं पाणी सर्व या साईडला येतं, त्यामुळे ती माती पण त्याच्यावर. टेरेसवर कपडे टाकून झाले आणि आता पाऊस तसा चालूच आहे त्यामुळं कपडे काही सुकणार नाही. मशीनमधनं काढलेले हवेने थोडेफार सुकतील. आणि आता दही आहे थोडंसं, त्याची मला कढी बनवायची आहे. आणि कढीमध्ये टाकण्यासाठी फिक्के भजे बनवणार आहे. जे नुसते मीठ आणि ओवा टाकून, लाल मिरची आणि मीठ टाकून बेसनचे भजे जे कढीमध्ये मस्त लागतात खायला. आणि त्याच्यानंतर राईस लावणार आहे थोडासा इंद्रायणीचा. आणि 2-4 पोळ्या होत्या, तर त्या पोळ्यांचा मी चुरमा करणार आहे. तर चला आता रेसिपी बघू काय काय बनवते मी आज. तर किचनमध्ये आल्यानंतर पहिले फ्रीजमधनं दही काढलं आहे. आणि त्यानंतर आता हे दही आता आंबट जास्त होण्यापेक्षा त्याची कढी करून टाकली तर लवकर संपून जाईल. त्यामुळे मग मी आता इथेच दही काढून घेतलं आहे आणि त्यातच 2 चमचे बेसन पीठ टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. कारण दही असल्यामुळं पहिलेच बेसन मिक्स व्यवस्थित करून घेतलं ना तर त्यात तशा गुठळ्या. आणि दही पण जाडसर असतं, आपण ताकाची बनवतो त्याची थोडीशी वेगळी टेस्ट येते आणि दह्याची बनवतो त्याचं थोडंसं वेगळं असतं, कारण दही थोडं घट्ट असतं. तर त्यामुळं मग मी इथं आता पाणी आणि दही बेसन असं मिक्स करून व्यवस्थित आहे ना त्याचं हे बनवून घेते. म्हणजे सर्व 1 कप बेसन आणि दही आणि थोडंसं पाणी टाकून पूर्ण व्यवस्थित एकजीव होईल. आणि त्यानंतर इथं मी पोळ्यांचा चुरमाही बारीक करून घेतलेला आहे. कारण रात्रीच्या 2-3 पोळ्या उरलेल्या होत्या, गुरुवार असल्यामुळे स्वयंपाकातल्या थोडंसं उरलं जातं. तर मग मी पोळ्याही बारीक करून ठेवलेल्या होत्या. आणि तेही कढी केल्यानंतर मला तोही गरम करून घ्यायचा आहे. तर तोपर्यंत म्हटलं आता तरी आपल्याला लसूण वगैरे मला कट करून घ्यायला लागणार आहे आणि मिरच्या तेही कापून घेणार आहे. तर आता मला चुरमाही करायचं आहे, त्यासाठी मी कांदा आणि टमॅटो पण कापून ठेवणार आहे. थोडीशी कोथिंबीर पण कापून घेते. मिरच्याही इथं कापून ठेवल्या आहे आणि लसूण पण मला सोलायचं आहे. तर चला म्हटलं तर पहिले आपण आहे ना कांदा कापून घेऊ आणि टमॅटो पण मी कापून ठेवणार आहे साईडला. पण सर्वात प्रथम आता कढी बनवून घ्यायची आहे, त्याच्यासाठी पण मला लसूण बारीक कापून घ्यायचं आहे. तोपर्यंत आरवची पण इथं गडबड चालू आहे, मम्मा हे दे, मम्मा ते दे. तर आज तो स्कूलमध्ये नाही गेला आहे कारण त्याला सर्दी झालेली आहे आणि सर्दी झाल्यानंतर आहे ना त्याला खूप त्रास होतो. आणि लहान मुलांचं कसं असतं, बरं जर नसलं वाटलं ना त्याचे खूप चिडचिडे होऊन जातात. तसं आरवचं पण आहे, त्याला पण सर्दी झाल्यानंतर तो अगदी चिडचिडपणा करतो कारण शिंका येतात ना. आणि त्याच्यामुळं त्याच्या डोळ्यात पण असं पाणी येत असतं सर्दीमुळे. आणि लहान मुलं काय होतं ते सांगू नाही शकत, त्यांना एवढं हे नसतं. पण आपल्या मोठ्या माणसांना पण सर्दी खोकला झाला, डोकं दुखतं, त्याचा त्रास पण किती होतं आपल्याला माहिती आहे. तसं लहान मुलांचं नसतं, ते फक्त रडून त्यांचं दुःख व्यक्त करत असतात. तर चला आता मी बाकीच्याही तयारी करून घेते. आता मी इथं कांदा आणि कोथिंबीर पण कापून ठेवलेली, पण आता इथं मी प्रथम कढई ठेवून कढी तयार करून घेणार आहे. तर कढई ठेवल्यानंतर त्यात 2 चमचे मी तेल आणि कढी बनवताना त्यात थोडासा लसूण टाकला ना, थोडासा लालसर झाला त्याची टेस्ट आहे ना मस्त लागते. तर इथे मी लसूण टाकून घेतला आहे आणि थोडासा लालसर झाल्यानंतर आहे ना मिरच्या टाकणार आहे. आणि 2-3 कढीपत्त्याचे पानंही आहे तर तेही टाकणार आहे. तर इथे मी आता मिरच्या टाकून घेते. आणि मिरच्या पण थोड्याशा मिरच्या लसूण थोडंसं तळल्या गेल्यानंतर इथे मी थोडासा हिंग टाकते. आणि आज मी कढी बनवताना त्यामध्ये हळद नाही टाकणार आहे. तर डायरेक्टच मी आता जे आपण दही आणि बेसन थोडंसं पाणी मिक्स करून व्यवस्थित जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते मी आता टाकून घेते. आणि मस्त असं
जी एवढं पाणी पाहिजे त्यानुसार मी तेवढं पाणी टाकून घेते, जितकी मला कढी बनवायची आहे त्याप्रमाणे. आणि त्यात 1 चमचा मीठ टाकून आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आणि साईडला ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपल्याला चुरमा पण परतवून घ्यायचा आहे. तर इथं मी आता 1 चमचा त्यामध्ये मीठ टाकून घेते, म्हणजे अंदाजानुसार मी हातानेच टाकलं आहे. आणि त्यानंतर आता मी कढई उचलून मागच्या साईडला ठेवून देते, म्हणजे मला पुढं चुरमा बनवण्यासाठी जागा रिकामी होईल. आणि कढी पण मंद गॅसवर उकळत राहील. तर तुम्ही बघू शकतात मस्त अशी दिसते कढी. आवडत असेल तर आपण हळदही टाकू शकतो, पण मी नाही टाकली आहे. आणि आता इथं मी छोटी दुसरी कढई ठेवून त्यात चुरमा परतवून घेते. तर इथं मी 2 चमचे तेल टाकलं आहे. आणि त्यानंतर इथं पोळ्या आता आपण बारीक करून ठेवलेल्याच होत्या मी. आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर थोडीशी जिरे आणि मोहरी टाकून घेते. आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यात मी थोडेसे शेंगदाणे टाकले, कारण चुरम्यामध्ये शेंगदाण्याची टेस्ट त्यांना मस्त लागते. जसे आपण पोहे खातो त्याप्रमाणे चव लागते बा. तर इथे शेंगदाणे थोडेसे तळल्या गेल्यानंतर मी त्यात कांदाही टाकला आहे. तोही थोडासा असा लाल झाल्यानंतर 2-3 कढीपत्त्याची पानंही टाकले. आणि इथं मी लसूण आणि मिरच्या असा ठेचून घेतलेल्या त्या खलबत्त्यामध्ये, तर तेही त्यामध्ये टाकलं आहे. आणि ते थोडंसं तळल्या गेल्यानंतर टमॅटो टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर. टमॅटोनी पण एक मस्त टेस्ट येते आणि चुरमा खाताना असं नरम लागतो बुवा, असं कडक होत नाही. आणि थोडीशी हळद टाकली. आणि त्यानंतर इथं मी पोळ्यांचा जो चुरमा आहे तो त्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित पुन्हा असं हलवून आणि अंदाजानुसार त्यात मीठ टाकून घेते. आणि पुन्हा व्यवस्थित असं 5 ते 10 मिनटं गॅसवर परतवून घेते. तर इथं माझा चुरमाही तयार झाला आहे. आणि त्यानंतर आता भजे काढते मी. त्यासाठी थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यात लाल मिरची पावडर टाकते. तर खूप तिखट नाही बनवणार आहे, अगदी चवीपुरतीच मिरची टाकली मी. आणि त्यानंतर थोडासा ओवा टाकून घेते. आणि इथं थोडंसं मीठ टाकलं आहे अंदाजानुसार. आणि पाणी टाकून असं जसं आपले नरम भजे बनवून घ्यायचे त्यासाठी, त्याप्रमाणे मी तसं पीठ भिजवून घेते इथं, मला जसे भजे काढायचे त्यानुसार. आणि त्यानंतर थोडासा अगदी चिमटीभर आहे ना मी इथं सोडा टाकला आहे. आणि पुन्हा व्यवस्थित हलवून आणि कढई पण ठेवली आहे तापायला. तर कढईतलं तेल टाकून घेते. आणि तेल तापल्यानंतर इथं मी आता छोटे छोटे भजे काढून घेणार आहे. तर इथं काही मी चमच्याने टाकल आणि हाताने बनवणार आहे, पण आता चमचा भरलेला होता तर म्हणून मग चमच्याने मी 2-3 टाकून घेतले. तर चमच्याने टाकलेले भजे काढून घेतल्यानंतर मी इथं हाताने पण टाकून घेते, कारण पीठ असं थोडंसं पातळ असल्यामुळं ते काय एकसारखं असं गोल पडत नव्हतं बुवा. तरी पण ते सोडा टाकलेला आहे त्यामुळे ते भजे असे नरमच होतात आणि फुगतात पण. तर खरं सांगायचं तर आम्ही कधी भज्यांमध्ये मी कधी सोडा टाकत नाही, कारण मला नाही आवडत, कारण ते खूप तेल ओढतात. त्यामुळं पण मग आता मला हे कढीमध्ये टाकायचे होते, त्यामुळे ते थोडेसे नरम झालेले छान लागतात बघ. म्हणून मग मी तसे भजे आता तळून घेतले. आणि त्यानंतर इथं राईस पण लावून दिला आहे आणि त्यात थोडंसं तेल मीठ टाकलं आहे. तर तुम्ही बघू शकता चुरमा पण तयार झाला आहे, भजेही झाले, कढी पण झालेली होती आणि भातही तयार झालेला होता. तर आता आज जेवण करून घ्यायचं आहे. तर चला या सर्वांनी जेवायला. आता मी ताट वाढून घेते आणि आरवला पण देते. तर आता जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर बाकीचे कामं पण करायचे, आवरायचं पण आहे भरपूर सारं, कारण आरवने भरपूर पसारा करून ठेवलेला आहे. आता इकडं हे बघा. आता जेवण झाल्यानंतर हे काम आहे. हो ना बेबी. करा. बाय बाय. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पप्पा कोचो.